व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत, त्यांना मी विनंती करतो की आपण समोर येऊन आम्हा सर्व गावकरी मंडळींना एक मोलाचं मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम सर्वांनी माझ्यासोबत घोषणा द्यायची. छत्रपती शिवाजी महाराज की. खूप सुंदर आवाज काढा. मासाहेब जिजाऊ की. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की. खूप खूप सुंदर. या मुलीचं नाव काय? छोटी मुलगी बा, फार सुंदर भाषण केलं. काय नाव? हा, गौरी डाकोरे. हिच्यासाठी जोरदार एक टाळ्या वाजवा. सर्वांनी माझ्यासोबत घोषणा द्यायची. छत्रपती शिवाजी महाराज की. खूप सुंदर आवाज काढा. मासाहेब जिजाऊ की. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की. खूप खूप सुंदर. या मुलीचं नाव काय? छोटी मुलगी बा, फार सुंदर भाषण केलं. काय नाव? हा, गौरी डाकोरे. हिच्यासाठी जोरदार एक टाळ्या वाजवा. फार फार सुंदर भाषण केलं तिने. मनामध्ये करुणा आहे महाराजांच्या. आणि मेंदू बघा, मेंदू मुस्तद्दीगिरी. जगाच्या पहिल्या 10 लढ्यांपैकी एक लढाई आहे 10 नोव्हेंबर 1659 ची अफजल खानाचा. व जगाच्या पहिल्या 10 लढ्यांपैकी, मोठ्या लढ्यांपैकी. आता ही लढाई कशी आहे महाराजांची, मी पुन्हा एकदा अनालिसिस करून सांगतो. बरंच काही घेण्यासारखं आहे. या लढाईमध्ये महाराजांनी काय वापरलाय? मेंदू वापरला आणि मुस्तद्दीगिरी वापरले. नुसतं जे शी आहे ते शिस्त आहे. दुसरं म्हणजे वाचन. वाचन आपलं असलंच पाहिजे. रीडिंग इज अ बेस्ट हॅबिट. वाचन ही तुमची सर्वोत्तम आवड असली पाहिजे. ज्याला वाचन येतं त्याची ज्ञान संपदा वाढत असते. न हे ज्ञानेन सदृश्य पवित्रमिह विद्यते असं म्हणतात. ज्ञानासारखं दृश्य नाही जगामध्ये, विद्येसारखं पवित्र असं काहीच नाही. ज्ञानम तृतीय नेत्रम. ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. त्यामुळे आपण वाचन केलंच पाहिजे. शिस्त, वाचन, जी म्हणजे जिंकणं. तुमच्या अंगात शिस्त असेल तुम्ही वाचाल. जर वाचाल तुमचे ज्ञान वाढेल. आणि एकदा वाचलं की तुम्ही जग जिंकसाल. दॅट इज कॉल्ड शिवाजी. हे शिवाजी महाराज आपण घेतले पाहिजे. आज वेगवेगळ्या